नमस्कार मित्रांनो, पारू या मालिकेच्या 2 सप्टेंबरच्या भागात आपल्याला असं बघायला मिळतं की आता पारूला प्रिया घेऊन जात असते आपल्या रूममध्ये झोपण्यासाठी आणि तिला आबासाहेबांनी बघितलेलं असतं आणि त्यांना डाऊट आलेला असतो की पारू आणि प्रिया नक्कीच एकमेकींना ओळखत असणार. त्यामुळे त्या दोघींना घेऊन ते आता किचनमध्ये येतात, जिथे आदित्य आणि प्रीतम दोघेही झोपलेली असतात आणि आबा त्यांना विचारत असतात की ही कोण आहे. त्यावर आता आदित्य आणि प्रीतम खूप घाबरलेले असतात. आबासाहेबांना काय कळलंय हे त्यांना कळतच नसतं आणि त्यामुळे त्यांना काय उत्तर द्यायचं हे समजत नसतं. आता तिथे प्रियाचा भाऊ सुद्धा आलेला असतो आणि तो म्हणतो की ही माणसांना मला गोंधळ करणारातली वाटतंय, काहीतरी घोळ यांनी घातलाय आणि नक्कीच आपली फसवणूक केली असं काहीतरी वाटतंय. थांबा, आत्ताच त्यांना सरळ करतो. तो आता आदित्य आणि प्रीतमकडे धावून जात असतो आणि त्यांना मारायला जात असतो. तेवढ्यात पारूमध्ये येते आणि पारू म्हणते, अहो नाही नाही, काय करताय तुम्ही हे सगळं. आणि आबासाहेब सुद्धा त्याला अडवतात आणि म्हणतात, थांब जरा, मला विचारू दे. ते आता परत एकदा विचारतात की मी काय विचारतोय, ही कोण आहे. त्यावर आदित्य म्हणतो, पारू. साहजिकच आहे, त्याला सवय झालेली असते आणि त्यामुळे तेच नाव त्याच्या तोंडातून बाहेर पडतं. आता सगळे शॉक होतात की हा असं का बोलतोय ते. आबासाहेबांना तर डाऊट आलेलाच असतो की ही माणसं नक्कीच खोटं बोलतायत ते. पण आता ते हे सगळं कसं शोधून काढणार आणि खरंच आदित्य, प्रीतम आणि पारू हे पकडले जातील का. आणि पकडले गेले तर त्यांना काय शिक्षा होईल, किंवा प्रिया आणि प्रीतम यांचं खरंच एकमेकांसोबत लग्न होऊ शकेल का. हे सगळं बघण्यासारखं असणार आहे. अशाच अपडेटसाठी आमच्याशी कनेक्टेड राहा आणि आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून आभार.